मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला। यावेळेला उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं। तर वन नेशन वन इलेक्शन वरून देखील ठाकरेंनी भाजपला चांगलंच डिवचलं। ही भाजपची एकाधिकारशाही असल्याची टीका ठाकरेंनी केली। भाजप देशप्रेमी हे फेक नरेटिव्ह असल्याचंही ठाकरे म्हणाले। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी तयारीला लागण्याचे आदेशही दिले। दरम्यान उद्धव ठाकरेंनी विरोधकांबद्दल बोलताना काय नेमकं म्हटलंय, कशा पद्धतीने आसूड ओढलेत पाहूया। वन नेशन वन इलेक्शन, यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे, सगळे एक। आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान एक निशान एक प्रधान, हो बाबा पाहिजे बरोबर, पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं भुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार। भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे, भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे। त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार। दुर्दैव काय झाले की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेले। देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं। तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा, आणि मग माझ्याशी बरोबरी करा। मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे, एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल, कधी लावो, मी म्हणेन आत्ता घ्या। तुम्ही जिंकलायत ना, घ्या ना आत्ता, आम्ही नाही घाबरत, तुम्ही जिंकलेले का घाबरताय? आत्ता लावा, आम्ही तयार आहोत। पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही, कटेंगे नाही, फुटेंगे तर अजिबात नाही, बंडखोऱ्याच करायचं नाहीत, चालणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।